हरियाणाची प्रसिद्ध यूट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी करत असल्याचा आरोप ज्योती मल्होत्रावर आहे. ज्योती ही सोशल मीडियावर ट्रॅव्हल्स विथ जो या नावानं प्रसिद्ध आहे. याच ब्लॉग आणि डिजिटल पोस्टच्या माध्यमातून ती भारताची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे गुप्तचर माहितीच्या आधारे तांत्रिक पाळत ठेवण्यासाठी हिसार पोलिसांनी ज्योतीला अटक केली आहे. 33 वर्षीय ज्योती मल्होत्रा ही लाखो सबस्क्रायबर्स असलेली यूट्यूबर आहे. ज्योती मल्होत्रा आतापर्यंत अनेक देशांमध्ये जाऊन आली आहे. तिचे इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर 8 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती स्वतःची ओळख जुन्या विचारांची आधुनिक मुलगी अशी करते. पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार ज्योती ट्रॅव्हल्स विथ ब्लॉग आणि डिजिटल ऍक्टिव्हिटीजच्या नावाखाली भारताच्या सुरक्षेशी संबंधित माहिती पाकिस्तानला पाठवत होती. समोर आलेल्या माहितीनुसार ज्योती 2023 पासून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISIच्या संपर्कात होती. व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या प्लॅटफॉर्मवरून ती पाकिस्तानी एजंट्सला माहिती पुरवत होती. याशिवाय दिल्लीतील पाकिस्तान हाय कमिशनमधील अधिकारी एहसान उर रहीम उर्फ दानिशच्या ती संपर्कात होती. मे महिन्याच्या सुरुवातीला ज्योती दिल्लीत दानिशला भेटली होती. त्यामुळे भारत सरकारने दानिशला देश सोडण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी ज्योतीचे मोबाईल डिव्हायसेस, लॅपटॉप, क्लाउड डेटा, सोशल मीडिया चॅट्स आणि ईमेल ऍक्टिव्हिटीजची सखोल फॉरेन्सिक चौकशी सुरू केली आहे. हे एक मोठं नेटवर्क असू शकतं असा तपास यंत्रणांना संशय आहे. त्यामुळे नेटवर्कशी संबंधित इतर नावंही लवकरच उघड होतील असं तपास यंत्रणांनी म्हटलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी एजंट्सकडून ज्योतीशी बनावट सोशल मीडिया अकाउंटद्वारे संपर्क साधण्यात आला होता. ती हळूहळू पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या जाळ्यात अडकली. एजंट्सकडून ज्योतीला जाळ्यात ओढून घेण्यासाठी महागड्या भेटवस्तू, डिजिटल पेमेंट्स आणि फ्री ट्रिप ऑफर करण्यात आल्या होत्या. ज्योती मल्होत्रा 2023 मध्ये दोनदा पाकिस्तानला गेली होती, जिथे ती प्रमुख पाकिस्तानी एजंट्सला भेटली होती. संशय येऊ नये म्हणून तिने त्यांचे नंबर जट रंधावा यासारख्या वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केले होते. यानंतर तिने एका गुप्तचर एजंट सोबत इंडोनेशियातील बाली येथे ट्रिप देखील केली होती. याशिवाय ज्योती चीनला देखील जाऊन आली आहे. सुरक्षा एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार ज्योती ही हरियाणा आणि पंजाबमध्ये सक्रिय असलेल्या एका मोठ्या हेरगिरी नेटवर्कचा भाग होती. तिला हेरगिरी, संवेदनशील माहिती पुरवणे आणि पाकिस्तानी हँडलर्सला लॉजिस्टिक आणि आर्थिक मदत पुरवणे असे अनेक टास्क होते. तसंच ट्रॅव्हल्स विथ जो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाकिस्तानची सकारात्मक प्रतिमा सादर करण्याचीही जबाबदारी होती. त्यामुळे आता ज्योती मल्होत्रावर 1923च्या ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्टच्या कलम 3, 4 आणि 5 तसंच इंडियन जस्टिस कोडच्या कलम 152 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या सोशल मीडियावर ज्योतीचे काही व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. त्यातल्या त्यात पहलगाम हल्ल्यानंतरचा व्हिडिओ सर्वाधिक चर्चेत आलाय. असं सांगितलं जातंय की पहलगाम हल्ला होण्याआधी ज्योती ही पहलगाम इथे फिरायला गेली होती. त्यावेळी तिने तेथील अनेक स्थळांना भेट देखील दिली होती. त्यानंतरच पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर ज्योतीने एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने दहशतवादी हल्ल्याला आपणही जबाबदार आहोत आणि सरकारही जबाबदार आहे असं म्हटलं होतं. त्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या ज्योतीला आता पोलिसांनी तपासासाठी अटक केली आहे. ती कोणाच्या संपर्कात होती, किती दिवसांपासून संपर्कात आहे आणि आतापर्यंत तिने कोणती गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली आहे याचा सखोल तपास केला जाणार आहे. तुर्तास इतकंच. याच प्रकरणातील आणखी घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.